यानंतरची बातमी अमेरिका इराण युद्धातून। अमेरिका इराण दरम्यानची चर्चा सतत फसतीये। दोन्ही बाजू आपापल्या मागण्यांवर अटींवर ठाम आहेत। अशात कस लागतोय तो पाकिस्तानचा, कारण पाकिस्तानने या दोन देशांमध्ये समेट घडवून आणण्याची जबाबदारी अगदी एकट्याने उचलली आहे। एकीकडे अमेरिकेसारखा बलाढ्य देश ज्याच्याकडून पाकिस्तानला भरघोस आर्थिक मदतीची गरज आहे, आणि दुसऱ्या बाजूला इराणसारखा मुस्लिम बंधू देश। या कचाट्यात पाकिस्तान सापडलाय। पाकिस्तानच्या अमेरिका धार्जिण्या भूमिकेवर इराण आता प्रचंड नाराज झालाय। त्यामुळे सध्या तरी चर्चा रखडलेलीच दिसतेय आणि अपयशाचं खापर फुटतंय ते पाकिस्तानवर। अमेरिका इराणमध्ये चर्चा पुन्हा फसली। मध्यस्थ पाकिस्तानवर इराण नाराज। पाकिस्तान अमेरिका धार्जिणा, इराणची जळजळीत टीका। शनिवारी देखील अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा पूर्ण होऊ शकली नाही। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची हे शुक्रवारीच पाकिस्तानात दाखल झाले। मात्र आपण पाकिस्तानकडे आपल्या अटी सोपवू, अमेरिकेशी चर्चा करणार नाही या भूमिकेवर इराण ठाम राहिला। तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रतिनिधींचा पाकिस्तानचा दौराच रद्द केला। केवळ निरर्थक गप्पा मारण्यासाठी आपल्या माणसांचा 18 तासांचा प्रवासाचा वेळ मला वाया घालवायचा नाही। फोनवरून पुढील चर्चा करता येईल। अमेरिकन शिष्टमंडळ पाकिस्तानला जाणार नाही, अशी पोस्टच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी टाकली आणि चर्चा पूर्णतः फिसकटली। इराण सुद्धा आपल्या मागण्यांवर ठाम राहिला। अब्बास अराक्ची यांनी या काळात शांतपणे ओमानचा दौरा केला। तिथे ओमानच्या सुलतानची भेट घेतली आणि ते पुन्हा पाकिस्तानात परतले। यानंतर ते पोहोचले मित्र राष्ट्र असलेल्या रशियात। काही प्रमाणात वाटाघाटींमध्ये प्रगती तर आहे। आता अमेरिकेनं अशी भूमिका घेतली आहे की चर्चेची मागची फेरी अयशस्वी ठरली, त्यात काही प्रगती झाली नाही। त्यांच्या मागण्या अवास्तव आणि चुकीच्या पद्धतीने मांडल्या जात आहेत। पाकिस्तानमध्ये जाऊन आम्हाला सद्यस्थितीचा अंदाज घ्यायचा होता, तो आम्ही घेतला। ती भेट चांगली झाली। आत्तापर्यंत जे घडलं त्याचं आम्ही निरीक्षण केलं आहे आणि कोणत्या परिस्थितीत आता पुढे बोलायचं हे ठरवलं आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची सेंट पीटर्सबर्ग इथे दाखल झाले। त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली। सध्याच्या स्थितीबद्दल आम्ही रशियाशी सल्लामसलत करणार आहोत, असं अराक्ची यांनी म्हटलं। रशिया इराणचा मित्र असला तरी युद्धात सक्रिय सहभाग त्यांनी घेतलेला नाही, पण तरीही रशिया इराणला छुपी मदत करतोय असा अमेरिकेला संशय आहे। तर अमेरिकेच्या अवाजवी मागण्यांमुळे पाकिस्तानमधली चर्चा अयशस्वी झाल्यानंतर रशियाची मदत घेणं आणि प्रादेशिक सुरक्षेवर चर्चा करणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचं समजतं। दुसरीकडे इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समितीचे प्रवक्ते इब्राहिम रेजई यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवरतीच प्रश्नचिन्ह उभं केलंय। ते म्हणाले की पाकिस्तान मित्र नक्कीच आहे, पण तो चर्चेत योग्य मध्यस्थ होऊ शकत नाही। पाकिस्तान अनेकदा डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या हिताचा विचार करतो आणि त्यांच्या विरोधात काहीही बोलत नाही, त्यामुळे त्याला निष्पक्ष मानलं जाऊ शकत नाही। खरा मध्यस्थ तोच असतो जो दोन्ही पक्षांमध्ये निष्पक्ष राहतो, तो नेहमीच एका बाजूने झुकलेला नसतो। विशेष म्हणजे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी 24 तासात 2 वेळेला पाकिस्तानचा दौरा केला, पण तरीही चर्चा काही पुढे जाऊ शकली नाही, कारण चर्चेच्या टेबलवर अमेरिकेला माघारी बोलावण्यात पाकिस्तानला अपयश आलं। आता रेजई यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे, कारण पाकिस्तान हा कायम अमेरिकेच्या तालावर नाचत आलाय हे सगळ्या जगानं पाहिलंय। पाकिस्तान ज्या देशाच्या आर्थिक मदतीवर आणि मेहरबानीवर जगत आलाय त्याला आपलं गाऱ्हाणं पटवून देणं पाकिस्तानला जमलेलं नाही। इराण युद्धामध्ये पाकिस्तानला एक मेडिएटर म्हणून प्रयत्न करणं पाकिस्तानच्या अवक्यामध्ये आहे का? तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही। पाकिस्तानकडे ही क्षमताच नाही की हे युद्ध थांबवण्यामध्ये ते मोठी भूमिका बजावू शकतात। पाकिस्तान इथे मध्ये आपलं नाक खुपसतो आहे, कारण डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे की त्यांनी मध्ये आपलं नाक खुपसावं आणि डोनाल्ड ट्रम्प जे म्हणतील तो मेसेज त्यांनी इराणकडे पोचावा। खरं बघितलं तर पाकिस्तान हा एक मध्यस्थ नाही आहे,
तो एक केवळ मेसेज पोहोचवणारा देश आहे. दुसरीकडे या दोघांमध्ये समेट घडवून आणेल असा देश म्हणजे भारत. मात्र भारताने पहिल्यापासूनच या प्रकरणामध्ये तटस्थ भूमिका घेतली आहे आणि चर्चेच्या माध्यमातूनच हा विषय सोडवावा या भूमिकेवर देखील भारत ठाम आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण. भारताचं परराष्ट्र धोरण हे द्विपक्षीयता आणि अलिप्तता या तत्वांवर आधारित आहे. परंतु भारत अशा कामापासून दूर राहतो आहे, कारण डिप्लोमसी हा एक अत्यंत वेळ जाणारा एक विषय आहे आणि डिप्लोमसीमध्ये डिप्लोमसी करून जर आपला काही नेमका फायदा होत असेल तरच तो डिप्लोमसी करण्यात काही अर्थ आहे. कारण सध्याच्या प्रसंगामध्ये इराण आणि एका बाजूला इराण आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि इस्रायल यांच्या इतक्या भूमिका टोकाच्या आहे की या दोघांच्यामध्ये मध्यस्थी करणं हे इतकं सोपं नाही आहे आणि त्याच्यामध्ये आपला अत्यंत मोठा वेळ खर्च होईल. आणि आपण जर पाकिस्तानकडे बघितलं तर डिप्लोमसी कोण करतं आहे, तर डिप्लोमसीमध्ये जी भूमिका बजावता आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तानचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आणि पाकिस्तानचे पंतप्रधान हे त्याच्यामध्ये आपला वेळ खर्च करत आहेत. दुसरीकडे इतर मुस्लिम देश आणि आखाती देश या दोन्ही देशांमध्ये मध्यस्थ म्हणून पुढे येण्यास तयार नाहीत. हमास इस्रायल युद्ध आणि रशिया युक्रेन युद्धात ओमान आणि कतार यांनी मध्यस्थ म्हणून भूमिका निभावली. मात्र तीच भूमिका अमेरिका इराण युद्धात निभावण्यास ते कचरत आहेत, कारण यामागे अनेक गुंतागुंतीची राजकीय, धार्मिक आणि आर्थिक कारणं आहेत. इतर आखाती देशांना इराणवर विश्वास नाही. इराणमुळे प्रदेशात अस्थिरता पसरत असल्याचा त्यांचा आरोप आहे. इराण त्यांच्या अस्तित्वासाठी धोका असल्याचाही समज आहे. सौदी अरेबिया, UAE, बहरीन आणि कतार यासारख्या देशांचे अमेरिकेशी मजबूत सुरक्षा आणि आर्थिक विषयक संबंध आहेत. या देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ सुद्धा आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या विरोधात जाऊन इराणला पाठिंबा देणं त्यांच्या कूटनीतिक धोरणात बसत नाही. मुस्लिम देशांनी थेट इराणला पाठिंबा दिला तर हे युद्ध व्यापक होऊन आखाती अर्थव्यवस्थेलाच फटका बसू शकतो. अशात आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला इशारा दिलाय. इराणकडे आता चर्चेची शेवटची संधी आहे. त्यांची तेल निर्यात अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे बंद आहे. ती त्यांनी केली नाही तर त्यांची तेल पाईपलाईन फुटेल असा दावाही ट्रम्प यांनी केलाय. खरं तर ट्रम्प सातत्यानं इराणवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र इराण आपला अणुकार्यक्रम आणि होर्मुझच्या समुद्रधुनीच्या बाबतीत कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि इथेच मध्यस्थी म्हणून पाकिस्तानची कोंडी झालेली आहे. खरं तर या दोन्ही देशांमधली चर्चा फिसकटल्यानं पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील नाचक्की होऊ लागली आहे. त्यामुळे आता येत्या काळात पाकिस्तान कुठले नवे राजनैतिक डावपेच टाकतो आणि या दोन देशांमध्ये चर्चा घडवून आणतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी.